नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला मटार पनीरची भाजी करून दाखवणार आहे। ती सुद्धा थोडीशी वेगळ्या पद्धतीने। चवीचं म्हणाल तर अगदी हॉटेल स्टाईल चव, ती सुद्धा घरच्या घरी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सुरुवातीला मी कढई चांगली तापवून घेऊन यामध्ये तेल घालून घेतलं। या तेलामध्ये मटार छान परतून घ्यायचे। एक 2 ते 3 मिनिट मटार छान मध्यम गॅसवर परतून घ्यायचे। तर तुम्ही पाहू शकता छान असे मटार परतून झालेले आहेत। मटार आपण काढून घेऊ। आता याच कढईमध्ये स्मॅश केलेलं पनीर परतून घेऊयात। एक साधारण 100 ग्रॅम पनीर मी आणलं होतं। पनीर सुद्धा या तेलामध्ये छान परतून घ्यायचे। पनीर छान परतून झाले ते आपण काढून घेऊयात। आता याच कढईमध्ये थोडंसं तेल घालून कांदा भाजून घेऊयात। छान ब्राऊन रंग येईपर्यंत कांदा भाजून घ्यायचा आहे। तर कांदा जवळजवळ आपल्याला भाजलेला आहे। आता यामध्ये मी थोडे काजू घालणार आहे, आलं, लसूण आणि थोडासा टोमॅटो। तर एक अर्धा टोमॅटो मी घेतला होता, 2 कांदे, अर्धा टोमॅटो, 4-5 लसणाच्या पाकळ्या आणि 4-5 काजू आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा। एवढं सगळं साहित्य मी मसाल्यासाठी घेतलं आहे। याची छान मिक्सरला बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। तर आता आपण भाजीला फोडणी घालूयात। कढईमध्ये मी तेल घातले, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त किती घालायचे तसं तेल घालू शकता। यामध्ये सुरुवातीला फोडणीला थोडेसे खडे मसाले घालूयात। तर खड्या मसाल्यांमध्ये मी 2-3 लवंग, काळी मिरी, 1 दगडी फूल आणि लवंग घेतली आहे। साधारण 1 मिनिटभर गरम मसाले छान तेलामध्ये परतून घेऊयात। आता यामध्ये 1 चमचा हळद, 2 चमचे लाल तिखट, अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर आणि 2 चमचे मटार पनीर मसाला घालूयात। आता हे मसाले अगदी बारीक गॅसवर परतून घेऊयात। मसाले छान तेलामध्ये परतले की तरी छान सुटते। आता यामध्ये वाटण घेतलेलं वाटण घालूयात। एक साधारण 2 ते 3 मिनिट वाटण या मसाल्यामध्ये छान परतून घ्यायचे। अगदी तेल सुटेपर्यंत मस्त असं परतून घेऊया। तर ग्रेव्हीचं साहित्य छान असं परतून झाले। आता यामध्ये पाणी घालून घेऊया। थोडंसं पाणी घालून मी पुन्हा एकदा ग्रेव्ही छान अशी परतून घेतली आहे। आता यामध्ये परतून घेतलेला मटार आणि पनीर घालायचे। पुन्हा एकदा थोडंसं ढवळून घेऊयात। मी असं पनीर का घातले स्मॅश करून, कारण अशा पद्धतीने जर पनीरची भाजी केली तर पनीर पूर्णपणे भाजीमध्ये मिक्स होतं आणि त्याची चव अप्रतिम लागते। तुम्ही सुद्धा ही रेसिपी अशा पद्धतीने ट्राय करून पहा, नक्की आवडेल सगळ्यांना। तर यामध्ये अंदाजानुसार पाणी घालून घेऊयात। जेवढी भाजी घट्ट हवी तसं पाणी घालून घ्यायचं आणि चवीनुसार मीठ घालून घेतले मी। आता एक 5 ते 6 मिनिट मध्यम गॅसवर ताट ठेवून भाजी शिजवून घेऊयात। तर तुम्ही पाहू शकता एक 5 ते 6 मिनिटांनी मी झाकण काढले। किती मस्त असा भाजीला रंग आला आहे आणि तरीसुद्धा छान सुटली आहे। अगदी हॉटेल स्टाईल अशी मटर पनीरची भाजी तयार झाली आहे। तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तर मस्त अशी तर्रीदार मटर पनीरची भाजी तयार झाली आहे। भेटूयात पुन्हा एकदा अशीच एक नवीन रेसिपी घेऊन। तोपर्यंत थँक्यू।